पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 0180 24 22 45। मुंबईत 90 लाख मराठे मुंबईत घुसतील, तुम्ही काय करता ते बघून घेऊ। आम्ही रेल्वे पण फिरू देणार नाही आणि विमानही उडू देणार नाही, सगळ्या रेल्वे पटऱ्या उखडून टाकू। यावेळी मराठे 45 लाख गाड्या घेऊन मुंबईत घुसणार आहेत, असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। दक्षिण मुंबईतील मोर्चे आणि आंदोलनाबाबत नवे नियम लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झालेत। यावेळी जरांगे पाटील यांनी मुंबईत भगवं वादळ धडकणारच असं म्हणत आम्हाला कोण अडवतंय ते बघतोच असा इशारा दिलाय। मराठ्यांना आंदोलनापासून रोखण्याचा निर्णय सरकारने घेणं यामुळे त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण होतोय। ज्या मराठी जनतेनं त्यांना सत्तेत बसवलंय त्यांना हे सरकार मुंबईत येण्यापासून रोखतंय। जनतेने सत्ता दिली, कायदा हातात दिला आणि सरकार त्याचा उपयोग जनतेच्या विरोधात करतंय। सरकार सत्तेचा गैरवापर करतंय असा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय। ज्यांना आपलं म्हणून सत्तेत बसवले, आपले फडणवीस, आपले शिंदे म्हणून त्यांना सत्ता दिली, तेच आता आम्हाला मुंबईत येऊ नका असं म्हणत आहेत। सत्ता म्हणजे काय, 5 मिनिटही टिकू देणार नाही असा गंभीर इशारा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलाय। सरकार दादागिरी करत आहे, पण आम्ही त्याला दाद देत नाहीत, त्याला जुमानतही नाही। मात्र आम्ही कायदा नक्कीच मानतो, त्यामुळे मुंबईत येणारच। त्यासाठी आधीच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी मागितली आहे। आंदोलनाची परवानगी निवेदने आधीच देण्यात आलेली आहेत। जर परवानगी दिली नाही तर तुम्ही कायद्याचा सन्मान करत नाही हे सिद्ध होतं। पण मुंबईत आम्ही येणारच, तुम्ही परवानगी द्या किंवा देऊ नका, आमचं ठरलंय। मी जाणार, रात्रंदिवस बसणार, तुम्ही काय करणार ते आम्ही बघणार आहोत। तुम्ही मुंबईत कसे अडवता ते पण बघतो, असे जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना इशारा दिलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।